मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आत्ता पिंपळगाव नाशिक येथे जबरदस्त असं युवा हिंद केसरीचं मैदान संपन्न होते. या मैदानाचं जबरदस्त आयोजन असं गणेश भाऊ यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान संपन्न होते. आणि सर्वांचा लाडका म्हणजे भुंगा आज फायनलसाठी पात्र ठरला आहे. मिलिंद शेट आहेत आपल्यासमोर. दादा नमस्ते. पुन्हा एक मोठं मैदान आणि आज पण गुलाल घेतला आहे भुंगाने. कासेगावला पण गुलाल घेतलेलं मोठं मैदान. आपल्या बैलगाडी क्षेत्रात आपले अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. कारण की आबांचा वाढदिवस होता आणि मनामध्ये अशी इच्छा होती आबांचा पाखऱ्या प्रदीप शेट्टी यांचा पाखऱ्या आणि आपला भुंगा यांनी आबांना गिफ्ट म्हणून गुलाल पात्र ठरलं. तेच आमच्यासाठी आबांसाठी गिफ्ट आणि समाधान असेल. आमच्याकडून आणि भुंगाकडून त्यांना शुभेच्छा पोचतील असा. कारण की आबांचं आपल्या बैलगाडी क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान आहे. संयमी, शांतता आणि सगळ्यांच्या मनावरती राज्य करणारे असले आपले आबा आहेत. आणि कोणाचाही काम असेल बैलगाडी क्षेत्रामध्ये, छोटा छोटा बैलगाडा मालक, मोठा तर मोठा, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे असे आबा. परत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज खरं म्हणजे ज्याचा उगव म्हणजे जिथून आमच्या दावणीला आला असं म्हणजे नाशिक क्षेत्र आहे. आणि नाशिक क्षेत्रामधला हा भुंगा आणि ह्या इथे येऊन, ह्या शहरामध्ये येऊन, कारण की शिर्डी नाशिक हे किती गेलं तरी एकच भाग आहे. आणि या भागामधला भुंगा पहिल्यांदा या भागामध्ये पळायला आला. आणि आल्यानंतर लक्ष्मण ड्रायव्हर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आणि आमच्या पाटील कुटुंबाचं, आमच्या सगळ्या मंडळींचं त्यांनी एक मान सन्मान ठेवला आणि त्याच्या मातीमध्ये त्यांनी आम्हाला गुलाल पात्र ठरवलं. एक म्हणावं लागेल जबरदस्त पाहिली जोडी आज. कसं काय नियोजन म्हणजे पाखऱ्याच या मोठ्या मैदानात पायरा करावं असं कसं वाटलं काय? पाखरे आणि भुंगा ही गाडी पळत होती. आपले मोठे बंधू पप्पू शेठ पाटील त्यांचा पण काल वाढदिवस होता परत दिवशी. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिनजोडला पळवायचं होतं. पण बिनजोड काय आमची झाली नाही. तर पप्पू शेठनी सांगितलं, बाबा तुम्ही एक काम करा, 3 फेऱ्याला पळवा. आणि कालच अचानक नियोजन झालं तर हीच गाडी पळवायची. आणि जेव्हा जेव्हा ही गाडी एक एक जोट्यामध्ये आली तेव्हा त्या गुलालाला पात्र ठरले. असं कुठलंच मैदान नाही तिथे भुंगाने पाखरा गेलाय. फक्त आमच्याकडची एकदा त्या मागच्या आमच्या कर्जत केसरीला आपला छकडा तुटला होता, त्या आमच्या आणि निसर्गाच्या त्या चुकीमुळे त्या सगळ्या गोष्टी. पण जेव्हा जेव्हा एक एक जुत्या झाले, संपूर्ण पाखरा फॅन, भुंगा फॅनच्या आशीर्वादाने ही गाडी जेव्हा जेव्हा आली तेव्हा ही गाडी गुलाला पात्र ठरली. असं काय म्हणणं होतं की बाबा भुंगा 3 फेऱ्याचं मैदान ज्यावेळेस असेल 2 फेरे चांगलं स्पीड लागतं, पण तिसऱ्या फेऱ्याला थोडंफार कमी येतो. परंतु आत्ता पण मैदान होते ते तिसऱ्या फेऱ्याला पण स्पीड वाढायला लागले. बघू ना आता ज्यांना वाटतं त्यांना आता आज दिसेलच. काय विषय नाही. आता शेवटी गरमीचा प्रभाव पण खूप जास्त आहे. आपल्यासारखा माणूस AC मध्ये बसून, गाडीमध्ये बसून राहतो. आज बघा तुम्ही, इकडच्या पेक्षा मुंबईला तर भयंकर गरमी असते. 48-47 असे डिग्री सेल्सिअस तापमान असतं. इकडे तरी खुलं वातावरण, हवा खेळती असते, त्याच्यामुळे जास्त जाणवत नाही. शेवटी मुका जनावर आपल्याला काही सांगू शकत नाही. आपण तरी ताण लागल्यावरती पाणी पिऊ शकतो, सावलीचा सारा म्हणून झाडाखाली पिऊ शकतो. मुका जनावर काही सांगू नाही शकत. म्हणून तापमानाच्या ह्याच्यामध्ये कधी कुठला नंदी कमी येतो, कधी कुठला नंदी पळतो. पण ह्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये थोडा आराम देऊन नंदीनं पळलं तर चांगलं असेल. दादा, या भुंगा पण बसला आता आणि एक छोटा मुलगा आहे इथं व्हिडिओ काढतो तुमचा. हेच सर्व प्रेम कमवलं, कारण त्याच्या तुमची ओळख पण नाही. आज तुम्हाला सांगतो, मी आलो, बरेचसे आपल्या मित्रमंडळांनी आपल्याबरोबर भुंगा फॅन्सनी फोटो पण काढले, भुंगाबरोबर काढले. पण भुंगा कसा थोडा रागिष्ट मैदानामध्ये अंगावरती धावून येतो तरी आम्ही बऱ्याचशा मंडळींना थांबवतोय, बाबा तुम्ही जवळ जाऊन फोटो काढू नका. पण नाशिक भागातले अखंड, मला असं वाटतं पूर्ण जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेम करणारे असतील ते नाशिक सिटी भागातले भुंगावरती असतील. आणि त्यांच्या प्रेमाकाठी हा नंदी आपला भुंगा इथं आला होता आणि त्यांच्या मनावरती त्यांनी राज्य केलं. दादा, युवा हिंद केसरी पर्व 2 कसं संपन्न झालं आजचं मैदान आणि कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं? अतिशय सुंदर आयोजन आहे. पण ते बोलतात ना, बैलगाडी क्षेत्रामध्ये किती चांगलं नियोजन केलं तरी शिस्त खूप महत्त्वाची असते. शिस्त ज्या टायमाला आपला बैलगाडी मालक किंवा चालक किंवा प्रेक्षक ज्या टायमाला स्वतःमध्ये घेईल त्या टायमाला त्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला असेल. आता आयोजकांनी अखंड मेहनत करून त्याचं पूर्ण ताकद लावून त्यांनी सगळ्या गोष्टीचं आयोजन केलं.
कुठेतरी क्राऊड जास्त आहे, पब्लिक जास्त आहे, ऐकत नाही. आणि त्यांचं पर्सनल मनुष्यबळ आहे, प्रशासनाचं मनुष्यबळ आहे, पोलीस प्रशासन आहे, तरी एवढा समूह तिथे जमलेला आहे, तो कुठं आकोप्यात येत नाही आणि तिथे ऐकत नाही कोण कोणाचं. आता सेमीमध्ये ज्या फॉल झालेल्या गाड्या पण तिथं पळून आलेत, पण आयोजक पण काय करणार. मी आयोजकांचं आणि यांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल, गणेश भाऊंना, कारण की गणेश भाऊ माझ्याकडे स्वतः पत्रिका घेऊन आले होते. त्यांना मी गेल्या वर्षी माझ्याकडून चुकलं होतं हे मैदान, पण यावर्षी मी त्यांना शब्द दिला होता, गणेश भाऊ काहीही करेल पण तुमच्या मैदानाला 100% भोंगा आणि आम्ही येणार. आणि गणेश भाऊंना पण तुमच्या माध्यमातून मी शुभेच्छा देईल आणि खूप चांगलं आयोजन केलंय. पुढच्या टायमाला आणखीन चांगल्या करतील असं वाटतं. दादा समाधान दिसतंय चेहऱ्यावरती. मग अशी ज्यावेळेस इथे येऊन बसले तुम्ही भोंगाकडे पाहत होता, त्याला खायला पण मग भरवलं, म्हणजे काय एक समाधान असते बैलगाडी मालक. मला सांगतो आज सकाळपासून 6 वाजल्यापासून तो उभा आहे आणि अपेक्षा करत होतो दिवसभर, म्हणजे खूप त्याचे चाहता इथं उभा होता. माणसं असल्यावरती तो बसत नाही, पण देवाची कृपा चांगली, तुमच्या अर्केंची सगळी मित्रमंडळींची कृपा आहे का आपण बाईट देताना इकडे एवढे सगळे लोक असताना तो आता एवढ्या माणसाच्यात पहिल्यांदाच बसलाय, कधीच बसत नाही. म्हणजे चांगलं वाटतं बाबा, चला नंदी पळून आला, आज आता आराम केला, तिसरा फेरा पण आता अर्ध्या तासामध्ये निघणार आहे, पण पळाला काय अडचण होता कामा नाही. बरं, मोठं मैदान येते बैलगाडी क्षेत्रातली पंढरी म्हणून ज्याला संबोधलं जातं, असं पेडगावचं मैदान, कशी तयारी असणार आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा तीच जोडी परत मिळेल का बघा. पहिलं नंदी आपला 100% भोंगा फॅनसाठी आपण तिथं पाळणार, कारण की खूप सुंदर मैदान आहे. प्रत्येक गाडा मालकांना त्या मैदानामध्ये पळायची इच्छा असते. मी आदातला पण पळणार आहे, फक्त नंदी माझे दोन्ही वेगळे आहेत. आदात नंदी माझा रंगा आहे, रंगाही पळवणार आहे आणि आदल्या दिवशी भोंगा पण पळवणार आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आमचा रंगा पण आदातमध्ये चांगला आता काम करतोय बिंजोरच्या क्षेत्रामध्ये. आता काल पण गट पास करून सेमीला थोडक्यात मार खाल्ला होता, पण त्याचं पहिलंच मैदान होतं काय नाही, त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधान आहे. ज्या मैदानात पहिल्यांदा गेला आणि आता जे आमचे जे म्हणजे नियोजनकार आहे त्यांच्या दृष्टिकोन कधी चुकत नाही. आमचा पप्पू शेखचं म्हणणं आहे, हे येणाऱ्या काळामध्ये 100% भोंगाची जागा आमचा रंगा चालवणार आहे पुढच्याच वर्षी. बरोबर, नाव पण रंगाच ठेवला त्याचा, मी पेडगावचा रंगा. कारण की जी जर ऐकायला पण मजा वाटते ना, भोंगा रंगाची जेव्हा गाडी पळेल त्या अनाउन्समेंट आणि बोलणारा पण त्याच्यामध्ये पण एक वेगळी एक कॉमेडी पण तयार होईल. भुंगा रंगाची गाडी म्हणजे वेगळं जरा निघाल्या होत्या, छोटा भुंगा, हा भुंगा, म्हणजे आपल्याला अभिमान आहे. चला जे नंदी आहेत ते पण भुंगाच्या पायावरती पाय ठेवून त्या मालकाचं नाव तेवढंच मोठं केलं पाहिजे. भुंगाप्रमाणे त्यांनी पण काम केलं पाहिजे, ही देवाकडे मी पण प्रार्थना. लाईव्हला जरा थोडासा प्रॉब्लेम होते, परंतु भुंगा फॅनसाठी एक खुशखबरच आहे म्हणावं लागेल. भुंगा फॅनसाठी एक खुशखबर आहे म्हणावं लागेल, कारण आज गुलाल प्राप्त केलेला आहे. कारण तुम्हाला पण भरपूर कॉल येऊन गेले असतील की बाबा कोणत्या सेमीमध्ये पळणार आहे, कितव्या तासावरती आहे, झाला का सेमी वगैरे, कसं काय. लाईव्हच्या मुळेच खूप प्रॉब्लेम येत होता. आमची घरची मंडळी जेव्हा भुंगा मैदानात येतो त्यावेळेला त्याला बघण्यासाठी TV लावूनच बसतात. आवड आहे प्रत्येकाला आणि भुंगावरती प्रेम करते पूर्ण आमचं सगळं कुटुंब, आमचं मित्रमंडळी. त्यांना यायला जमलं नाही, ते शेवटी त्यांना अपेक्षा असते आपला भुंगा मैदानामध्ये गेलाय, फायनलला पात्र ठरलाय का नाही, आणि आज त्यांना ती बातमी आमच्या मित्रांनी सगळ्यांनी सांगितलं, तर ते पण खूप आनंदी झालं. लाईव्ह चालू असतात आणखीन मजा आली असते त्यांना बघायला. जर थोडेफार नेटवर्क इश्यूज आहेत, प्रेक्षक पण भरपूर असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होते, टेक्निकल काही इश्यू असतात. दादा कुणाला समर्पित कराल, शेवटचा प्रश्न विचार. नाही, समर्पित हा माझा गुलाल मी सांगितलं, माझा मोठा भाऊ सुरेंद्र पाटील त्याच्या वाढदिवसानिमित्त हा गुलाल आहे. आपणच्या वाढदिवसानिमित्त गुलाल आहे, कारण की भुंगा मध्ये आमच्या पप्पू शेखचा खूप मोठा हात असतो प्रत्येक गोष्टीत, आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला आणखी भुंगाने दिलेला. दादा शेवाळे आबा या खूप थोर व्यक्तिमत्व आहे बैलगाडी क्षेत्रात, तर एक काही गोष्ट शिकायला मिळते आबांकडून. आबांचा संयम खूप चांगला आहे आणि शांतता. माझ्या मित्रमंडळीनं पण सांगितलं, आज आबा एवढे मोठे व्यक्ती आहेत, पण मालकांकडून, गाडा मालकांकडून शिकणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या पिढीला आम्ही खूप चांगला संदेश देतो. तुम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये ही जुनी लोक आहेत, आमची बिंदूर क्षेत्रातले असतील, 3 पिढ्याचे आहेत, या लोकांकडून काहीतरी आदर्श घ्या. आपल्या धावणीला नंदी पळतो म्हणून आपण कॉर्नर टाईट करून उमरतुमरीची भाषा केली, ते येणारा काळ आपल्याला चुकीचा येतो. बघा खूप गाडा मला कमी आहेत का त्यांच्या दावणीला पाठोपाठ नंदी घडतात, आणि खूप गाडा मालक आहेत तर त्यांच्या दावणीला काय असे चाळे करतात ना, त्यांच्या दावणीला किती नंदी घ्या, 50 लाखाच्या जागा, 70 लाखाच्या जागा, त्यांच्या दावणीला 1-2 मैदानं पळतात, नंतर डायरेक्ट आपला रिटर्न घर. असे नंदी खूप आहेत. म्हणून नियत साफ, चांगलं मन
आणि चांगली नीतिमत्ता ठेवायची, संयमी ठेवायचा, मैत्रीपूर्ण लढत करायची, प्रत्येक आपल्या सोबतच्या मंडळीला घेऊन चालायचं. त्याच्यामध्ये आपल्याला दावणीला पण यश मिळतं आणि आपल्या दावणीला नंदी पण चांगलं लागतं. चालेल, धन्यवाद.